नमस्कार मित्रांनो. मी एक माहिती शेअर करणार आहे लिगामेंट ऑप्टी ते. माझा लिगामेंट तुटला होता. काय नाही, सिंपल गाडीवरून उतरताना पाय ट्विस्ट झाला, त्यात माझा लिगामेंट तुटला. शक्यतो हे कुस्त्या वगैरे खेळणारे स्पोर्ट्समन त्यांचे तुटतात आणि नॉर्मल माणसाचे पण तुटतात, नाही अशातला भाग नाही, तुटतात त्यांचे बी. तर मला एक सांगायचं आहे की लोक फिजिओथेरपी घेते, ती सगळ्या पुढच्या स्टेप झाल्या. जेव्हा तुम्हाला कळते की तुमचा लिगामेंट तुटला, ही पुढची स्टेप झाली. तुम्हाला माहीतच नाही अजून तुमच्या गुडघ्याला काय झालं आहे. होतं कसं माहिती आहे का, ज्यावेळी आपण उठून तसं काय झालं त्यावेळी पडतो आपण खाली. मग त्यानंतर आपण जेव्हा उठून उभारायचा प्रयत्न करतो तेव्हा गुडघा, हे जे आहे ना गुडघा, आता हे गुडघा जे आहे ना, हे असं सरकल्यासारखा होतो. म्हणजे साध्या सरळ भाषेत सांगायचं म्हणजे माझा एक्सपिरियन्स, ही गुडघा आहे, ही वाटी पुढची, ही गुडघा, हे खालनं असा 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 होतो. असा उठून उभारले की पुढं नाही तर मागं असा 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 हलतो. आणि त्यात काय होतं, आपलं मॅनिस्कस पण फाटलं जातं. मॅनिस्कस म्हणजे काय की आपल्या गुडघ्याच्या आतमध्ये एक गादी असते. मग तसं माझं झालं होतं 3 महिन्याखाली. मग त्यानंतर जेव्हा झालं, घरी आलो, काय कळायला तयार नाही नेमकं झालं आहे काय. पण उठून उभारायचा प्रयत्न केल्यावर गुडघा सटकल्याने वाटला, निखळल्यासारखा वाटला. मग त्यानंतर घरी आल्यानंतर सूज होती, दुखत खूप होतं. मग मी काय केलं माहिती आहे का, चूक सगळ्यात मोठी, ही ज्यात आपला पाय आहे, हे पाय ना आपण कसा ठेवतो माहिती आहे का, त्याच्या खाली आहे ना हे, ही असं लय जणाचं बघितलं मी, 2-3 जणांचं बघितलं, हे असं ठेवतो. मग आपण ज्यावेळी असं ठेवतो ना पाय, त्यावेळी आपल्याला बरं वाटायला चालू होतं, हे दुखत नाही काय नाही. मग आपण काय करतो, असंच पाय ठेवतो शक्यतो. मग त्यानंतर काय होतं माहिती आहे का, हा जी पाय आहे ना, हा जी पाय आहे ना आपला, हे असं टेकला जात नाही, हे असं सरळ होत नाही, सरळ होत नाही असं. मग ती पाय कसा राहतो, असा बेंड राहतो पायामध्ये, हा असा, हे असा राहतो. मग फिजिओथेरपीला करून करून त्यांनी काय करते थोडाफार प्रयत्न करते, 10-15 मिनिट फिजिओथेरपी चालते, 20 मिनटं, तेवढ्याच्यात नाही होते. ह्याला स्वतः वैयक्तिक कष्ट घ्यावे लागते. ही जी पाय आहे ना आपला, ही पाय घरी झोपल्यानंतर शक्यतो रेस्ट घ्यायची, भरपूर जास्त रेस्ट घ्यायची. सांगतो, एकटाच व्हिडिओ काढतो त्यामुळं, हो का, ही पाय, ही आहे ना, ही असं ठेवायचं आणि शक्यतो जेवढा आपल्याला पाय आपल्या आपल्या ह्याच्याने दाबता येईल तेवढा दाबायचा. 100% तुम्हाला फरक पडणार. ही माझा अनुभव सांगायला लागलो तुम्हाला, माझं स्वतःच झालं होतं. मी पण वॉकर घेऊन चालत होतो, गुडघ्याला बेल्ट होता माझ्या, लय परिस्थिती बेकार. म्हणजे ती 3 महिने मी कसे काढलेत माझ्या जीवाला माहिती. म्हणून मी तुम्हाला एक माहिती शेअर करावं. माणूस कसं तुटल्यासारखा होतो, मग लगे डॉक्टर म्हणते ऑपरेशन करा. काय जर का म्हणजे तुम्ही रेस्ट घेऊ शकता तर मग कशाला उगाच शरीरासंग छेडछाड करता. आता माझा पाय बऱ्यापैकी पूर्ण नीट झाला आहे, त्यामुळे मी तुम्हाला माहिती देतो आहे. आणि हे बघा, हे असलं काहीतरी गोल घ्यायचं, टावेलचं, उशीचं. आणि हो का, हे पाय ना, हे पाय ना, हे पाय हो का, हे पाय असा उचलायचा, हो का, असा, हे असं झोपल्या हे तुम्ही दिवसभर जरी केलं ना तरी चालेल. ज्यावेळी तुमचा पाय टोटल सरळ होईल असा, त्यानंतर पण तुम्हाला अजून एक काय प्रॉब्लेम येणार त्याच्यामध्ये, गुडघ्याच्या वाटीच्या राईटला, शक्यतो उजवा असेल तर राईटला, लेफ्ट असेल तर लेफ्टच्याच बाजूला, एवढ्याच भागामध्ये चिकटपट्टी जर का आपल्याला काहीतरी चिटकलेली असली तर त्यावेळेस कसं होतं, सेम त्या टाईपमध्ये होतं. सांगायचं म्हणलं तर तुम्हाला माहिती कशी वाटली सांगा. एक एक्सपिरियन्स शेअर केला. नवीन नवीन माहीत नसतं कोणाला लागलेलं, लिगामेंट तुटलेली असती, परत दवाखान्यात गेले की डॉक्टर सांगते, डॉक्टर म्हणते ऑपरेशन करा. महत्त्वाचं ते. चालतं, गुड डे. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.